मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। निळा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेकडनं फेरीवाल्याला चोप, मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यामुळे मनसे विरोधामध्ये व्यापारी संघटना आक्रमक, मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच, मीरा भाईंदर येथील मारहाणीच्या घटनेवर मनसेच्या संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची भाषा कोणती त्या माणसाला माहित नव्हती का? मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचा, मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये पोस्ट करणारा केदार सोमण पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांनी केदार सोमणला ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनवर धावून गेले। केदार सोमण यांना चोप देणार मनसे कार्यकर्त्यांचा इशारा। लक्ष्मण हाकेंकडनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवीगाळ, गिरगाव चौपाटीवरील आंदोलनाच्या दरम्यान लक्ष्मण हाकेंकडून शिवीगाळ। लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर आंदोलन, गिरगाव चौपाटीवर आंदोलन करणाऱ्या हाकेंची पोलिसांकडून धरपकड, महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा हाकेंचा आरोप। पुण्याच्या कोंढव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीमध्ये प्रवेश, घटनेनंतर आरोपीनं तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फीही काढला। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात घातपात दिसत नाही, दिशा मृत्यूआधी बंध्याधुंद अवस्थेत होती, एसआयटीच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तर सतीश सालियन यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। दिशा सालियन प्रकरणाशी माझा संबंध नाही, एसआयटीनं जाहीर केलेल्या अहवालावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। राणेंनी आदित्य ठाकरे यांची नाक घासून माफी मागावी, दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनेच सतीश सालियन यांची माफी मागावी, राम कदम यांची टीका। ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले, आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं। दिशा सालियन प्रकरणावर अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।